आणि एकीकडे सातत्यानं आपण लोकांच्या तक्रारी ऐकतोय की पैसे मिळत नाहीयेत, एटीएम मधनं सुद्धा नाही, बँकेमधनं सुद्धा नाही, परंतु नवी मुंबईमध्ये आणि त्याचसोबत उल्हासनगरमध्ये नवीन 2000च्या लाखो रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्यात। नवी मुंबईच्या कोपरखैरणीमधनं एका कपडा व्यापाऱ्याकडे 23,70,000 रुपयांच्या नवीन नोटा सापडल्या। कोपरखैरणीच्या सेक्टर 14 मध्ये पोलिसांनी कारवाई केली। पैशांबद्दल कुठलेही समाधानकारक उत्तर न देता आल्यामुळे या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतलंय। तर दुसरीकडे उल्हासनगरमध्ये 3 व्यापाऱ्यांकडे मिळून 9,76,000 रुपयांच्या नवीन नोटा सापडल्यात। आचल पॅलेस हॉटेलजवळ काही लोक मोठ्या रकमेसह येणार असल्याची माहिती मिळाली होती। त्यानंतर सापळा रचत पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलंय। ही घटना 9 डिसेंबरची आहे आणि या प्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आलाय। अधिकारी आणि कर्मचारी हजर असताना एक ग्रस्त आमच्याकडे आला आणि त्यांनी सांगितलं वेबली पार्क सेक्टर 14 इथे एक बिल्डिंग आहे, त्याच्यासमोर 2 इसम चालत चाललेत आणि त्यांच्याकडे कॅश आहे, प्लॅस्टिकचे कॅरी। इतर सगळे स्टाफला मी त्यांच्यासाठी रवाना केलं आणि संबंधित इसम API जाधव यांनी रेड हँड त्यांना पकडलं आणि झडतीमध्ये त्यांना 2000च्या जे नवीन चलनच्या नोटा आहेत असे एकूण 23,70,000 रुपये त्या ठिकाणी मिळाले।